आई गो, फार दमलं ग बाई. नेहा, आज घरी आणि एवढी निवांत? काकू आज संडे ना. अगं बाई हो, आजचा रविवार मी पण विसरले. काय गो, परी काही झोपली आहे? हो काकू झोपली. बरोबर. अरे यश, तू इथे? यश, हो मी ऍक्च्युली ते इथे काही काम होतं का? एक फोन करायचा मला. नाही नाही अगं तुझ्याकडे नाही आलोय मी. मग कोणाकडे आलायस? कमाल आहे, इतरही लोक आहेत जे मला इन्व्हाइट करू शकतात. आमच्या एरियात तुला माझ्याशिवाय कोण इन्व्हाइट करणार? बंडू काका काकू. बंडू काका काकूंनी काय इन्व्हाइट केलं तुला? मला का नाही सांगितलं? तुला कशाला सांगायला हवं? अरे असं कसं बोलतोयस? तू माझा मित्र आहे आणि तू इथे येणार म्हटल्यावर त्यांनी मला सांगायला हवं ना. पण नाही सांगितलं ना तुला. ते म्हणजे तुला असं उगाच वाटत राहतं की तू फार त्यांची लाडकी आहे, स्पेशल आहेस. असं नाही आहे काही. एक मिनिट, मी त्यांची फेवरेटच आहे, पण त्यांनी का नसेल बोलवलं? सांगायला हवं होतं ना. नाही इट्स ओके, जाऊ दे, उगाच मनाला नको लावून. अरे एक मिनिट, पण काय काम होतं? मला नाही माहित, मला वाटतं एखादी मुलगी बघितली असेल माझ्यासाठी त्यांनी. मुलगी तुझ्यासाठी? पण तू का? कोण मुलगी? मला नाही माहित, यु नो. म्हणजे मी आता जाईन त्यांच्याकडे, आम्ही बोलू आणि मग आम्ही ठरवू तुला सांगायचं की नाही ते, है ना. सो इफ यू जस्ट एक्सक्यूज मी, मला उशीर होतोय. आणि त्यांच्याशी बोलून झालं की मग मी येतो. काही गरज नाही मला भेटायला यायची. नाही नाही तुला नाही, परीला भेटायला येणार आहे. तिला भेटल्याशिवाय कसं जाईन मी. ओके आलोच. येऊ का? अरे ये ये, आलास तू? अगे आबा, हा आलाय आपला. हा यश. येस 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 येस. ये बैस, ये बस. कसे आहात? मस्त. थँक्यू. पण काका काकू आज हे असं अचानक? अरे काही नाही, तू तुझ्या साहेबांना सांगून ऑफिसमध्ये पाळणाघर सुरू केलंस ना, म्हणून मुद्दाम तुझे आभार मानण्यासाठी तुला बोलावून घेतलं. काहीतरी काय काकू, खरं तर मी यात काहीच नाही केलं. म्हणजे
नेहासारख्या अनेक काम करणाऱ्या आई वडिलांचा हा प्रॉब्लेम आहे. तो मी फक्त आमच्या सरांकडे बोललो आणि त्यांना ते पटलं आणि त्यांनी लगेच त्याची परमिशन दिली, म्हणून डे केअर सुरू होऊ शकलं. खरं तर सगळं क्रेडिट त्यांचंच आहे. अरे पण यश, तू तुझ्या बॉसशी बोललास म्हणून त्यांच्या लक्षात आलं ना, म्हणजे तुझंही क्रेडिट आहे ना. काकू, तुम्ही अजून पण कोणाला इन्व्हाइट केलंय का? नाही बाबा, का तुला एकट्याला बोलवलंय? नाही, मग हे बिन बुलाय मेहमान इकडे काय करतायत? असं काय म्हणतोस रे? ती काही मेहमान नाहीये काही, ती आमची मुलगी आहे. ये ग नेहा. नको काकू, तुमच्या घरी जे पाहुणे आलेत ना त्यांचाच पाहुणचार करा तुम्ही. मी नंतर येते. अगं थोडा भाव खातोय. खरं तर माझ्यामुळे काकाकुंची याची ओळख झाली आणि मलाच बिनबुलाय मेहमान म्हणे. एवढा ॲटिट्यूड. भेटू ते उद्या ऑफिसमध्ये, मी दाखवते त्याला. खरं तर जे काकाकुंनी केलं ते मला करायला हवं होतं ना. म्हणजे मी यशला थँक्यू बोलून घरी इन्व्हाइट करायला हवं होतं आणि मला का नाही सुचलंय. काय रे, उगीच आमच्या मुलीला छळतोस? गंमत केली हो काकू, आणि तुम्ही असं समजू नका, ती खूप छळत असते मला. आणि मित्रांमध्ये एवढी गंमत तर चालतेच, नाही का? येस, असेच मजा मस्करी करीत राहा, आनंदात राहा. काय यश, तुला माहित नाही, तुझ्यामुळे आमची केवढी मोठी काळजी दूर झाली. आम्ही गावी गेल्यावर परीचं कसं होणार याची चिंता आम्हाला सतावत होती. पण आता तू ऑफिसमध्येच पाळणा घर सुरू केलंस म्हटल्यावर सगळं टेन्शन गेलं. यश, आम्ही नसताना सुद्धा नेहाला अशीच मदत करत जा हा. त्या दोघींकडे लक्ष असू दे तुझं. ऑफकोर्स. अगं, तू बोलत काय बसलीस? तो गरमागरम शिरा केलायस ना, घेऊन ये ना याच्यासाठी. शिरा? रिअली? आय लव्ह इट. हो हो, आणते हा. काय झालं अगं? कुठे काय नाही. मला सांगा ना, काय झालं? एक घर इतक्या लवकर असं विकावं लागेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं रे मला. अर्थात नेहाचं कर्ज फिटणं हे जास्त महत्वाचं आहे, खरंच आहे. नेहाचं कर्ज?